हाय फ्रेंड, आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता पाहणार आहोत की बोटनेट गळ्याची पेपर कटिंग कशा पद्धतीनं करतात ते. उंची घ्यायची. उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये शिलाईसाठी 1 इंच वाढ करायची, म्हणजेच पूर्ण उंची होते याची 14 इंच. अशा प्रकारे एक सरळ रेष ओढून घ्यायची. दी आहे याची 8 इंच, तर याच्यामध्ये मी शिलाईसाठी 1.5 इंच वाढ घेते. बोटनेटच्या गळ्यासाठी पूर्ण शोल्डर 6.5 इंचाचं घ्यायचं. पूर्ण शोल्डर 6.5 इंच घ्यायचं. गळ्याची रुंदी 4.25 इंच घ्यायची. साडेतीन वर एक मार्किंग करायची आणि एक याचा बॉक्स आखून घ्यायचा. गळ्याची उंची 10 इंच घ्यायची. आपण जे हे 3.5 वर मार्किंग केली होती, तिथून खाली 1.25 वर एक मार्किंग करायची आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची. मोंडा 6.5 इंचाचा घ्यायचा. मोंडा खोली 1.5 इंच घ्यायची. मोंडा घेतला होता 6.5 इंच, तर याचा अर्धा भाग घ्यायचा. 3.25 वर एक मार्किंग करायची. सव्वा तीन वर मार्किंग केली होती, तिथून आता मोंड्याला गोलाई देऊन घ्यायची. गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. हे गळ्यासाठी आपण बॉक्स आखला होता, तर याची उंची आहे 5 इंच,
तर याचा मध्यभाग घ्यायचा, 2.5 इंच. 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि इथून रुंदी त्याची 1 इंच घ्यायची आणि आता हे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे बोटनेट गळ्याचा आकार दिलेला आहे. आता हे कट करून घेऊया.